नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मित्र वाच आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इकडे राकेश बघा त्या चहावाल्या मुलीकडे कसं बघतोय आणि आता तो चहावाल्या मुलीच्या जवळ गेला आणि तो इंग्लिश मध्ये बोलतो इकडे काहीतरी. तर आता चहा दे असं म्हणून सांगतो. एक कटिंग देता का विचारतो. तर हो साहेब, एक मिनिट असं ती मुलगी म्हणते. तर राकेशची नजर बघा कशी आहे तिच्याकडे बघत. तर हा घ्या साहेब असं म्हणत तिने ग्लास दिल्यानंतर साहेब नको म्हणू असं म्हणतो राकेश आणि ग्लास बीस घेताना वेगळ्या नजरेनं बघतो किंवा हात वरे करतोय आणि एकदम म्हणतो आ हा हा, क्या बात है, जादू आहे का तुझ्या हातात. हा चहा साखरेशिवाय सुद्धा गोड लागला असता खरंच. प्रत्येक गोष्ट अनेकांनी गोष्ट सांगितली असेल ही गोष्ट. तर काय हो साहेब असं ते विचारते. तर तुमच्या तिची स्माईल किती छान आहे असं राकेश म्हणतो, फ्लर्ट करतोय तिच्या बरोबर. तर ती मुलगी म्हणते अहो ग्राहकांशी असंच बोलावं लागतं. तर या स्माईलचा उपयोग फक्त कामासाठी करायचा नसतो ग असं म्हणत तो वेगळ्या नजरेने बघतोय. त्यामुळे ती मुलगीचं बाबते आणि म्हणते एक टोस्ट देतेस का. तर असं राकेशने विचारल्यानंतर ती हो म्हणते आणि टोस्ट काढून देत असते. हे घ्या साहेब असं म्हणत. तर टोस्ट देताना ना तो तिच्या मुद्दामून हाताला असा ना वेगळा असा स्पर्श करतोय. त्यामुळे ती मुलगी जरा घाबरते आणि असा तो बाजूला करते. तर कडक असं म्हणतो लगेच इकडे राकेश आणि म्हणतो टोस्ट कडक आहे वगैरे असं. तर बिचारी मुलगी ना अशी जरा ऑकवर्ड वगैरे झाली आणि आता प्रेक्षकांनो राकेशचं लक्ष गेलंय माणसांकडे काही. त्यामुळे तो काय करतो डायरेक्ट ना कप घेऊन इकडे बाजूला जाऊन लपतो. ती माणसं येत आहेत त्या मुलीच्या जवळ आणि विचारतायत याला बघितलं का. तर मुलगी अशी ना घाबरली जराशी. आता ती काय सांगते, खरं सांगेल का हे बघूया आपण. त्याच्यासाठी तुम्हाला एपिसोड शेवटपर्यंत बघावा लागेल. पण सध्या तरी राकेश तिकडे बाजूला जाऊन लपलाय. त्या मुलगीनं अजून तरी काही सांगितलेलं नाही असं दिसतंय. आता पुढे काय काय घडतंय बघूया. तर इथे प्रेक्षकांनो आजी ना इकडे अशा एकट्याच बसल्या आहेत. तर आता वल्लरी आली तिच्याजवळ आणि म्हणते आई, अहो तुम्ही औषधं वगैरे घेतलीत ना वेळेवर असं विचारते लगेच. आणि मग आजींना तो प्रसंग आठवतोय की कसं आरडोला भाजलं होतं वगैरे. तर आजी घाबरतात. तर वल्लरी म्हणते हे बघ आई, कितीही टेन्शन असलं तरी औषधं वेळेवरच घ्यायची. तर आता काल चिंटू थोडक्यात वाचला असं आजी म्हणतात. आणि म्हणतात पुढे ती ईश्वरी घरात आल्यापासून जीवाला घोर लागलाय नुसता. तर वल्लरी पण म्हणते हो ना हो आई, तुमच्या मनाची अवस्था कळतीये मला. आपल्या अर्णवला त्या ईश्वरीशी संसार करताना काय काय भोगावं लागणार आहे याचा विचार करून मला सुद्धा घाबरायला होतो हो. तर लगेच आजी मान अशी नकारार्थी डोलवतात आणि म्हणतात सात्विका अचानक हे जग सोडून गेली. त्यावेळेला मनोमन तिला एक मी वचन दिलं होतं, मुलांची काळजी करू नकोस तू, त्यांच्या वाटेला कधीही दुःख येऊ देणार नाही. तर वल्लरी म्हणते अहो पण ती ईश्वरी दुःख आणि संकट दोन्ही आहे. तर इतकी वर्ष आपली म्हणजे किती जपलं आपण चिंटूला, आता मात्र भीती वाटते की या सगळ्यावरती पाणी पडेल की काय. तर वल्लरी म्हणते पण आई तुम्ही ठाम राहा म्हणजे कशावरती पाणी पडणार नाही आणि सात्विका ताईंना दिलेला शब्द पण पाळला जाईल. तर आजी विचारात पडल्यात. वल्लरी म्हणते तुम्ही मात्र मनाशी ठाम राहणं गरजेचं आहे. तर मग आजी म्हणतात पण करायचं काय. तर वल्लरी पुढे सांगते अहो पण आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. तुम्हाला मनावरती दगड ठेवून कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. आणि आजींना विचारात पडलेलं बघून वल्लरी ते स्वतःशीच हसते आणि आजींनी बघितल्यावर लगेच काळजी असल्याचं नाटक सुद्धा करते. आता वल्लरी अजून काय काय डोक्यात घालणार आहे आजींच्या देव जाणे. तर प्रेक्षकांनो बाहेर इथे सगळे हसत खेळत नाश्ता करतायत. अविनाश मामाने काहीतरी जोक केलाय. ईश्वरी अंजली दोघी छान खळखळून हसतायत. अविनाश मामा म्हणतात ए एवढं हसू नका, एवढा वाचलोय मी त्या दिवशी असं सगळं चाललंय. तर वल्लरी ईश्वरी म्हणते मामा तुम्ही पण ना खूप हसवता हो, अहो पोट दुखायला लागलं हसून हसून. तर अंजली सुद्धा ईश्वरीकडे बघते. तर अविनाश मामा म्हणतात एकूणच आजची सकाळ प्रसन्न आहे. पण प्रेक्षकांनो हे फार काळ टिकणार नाहीये कारण तोपर्यंत ए आर ए आर असं म्हणत आता लावण्य आलीये. तर अर्णव बघतोय तिकडे. तर लावण्या पुढे येऊन सांगते ए आर आपल्या माल घेऊन येणाऱ्या कंटेनरचा इकडे ऍक्सिडेंट झालाय. आणि ईश्वरी आता शॉक होऊन बघते. बघा सगळे शॉक झाले तिकडे. अर्णव जरा उठतच म्हणतो व्हॉट, ऍक्सिडेंट असं म्हणत कधी. तर लावण्य म्हणते आज सकाळीच ऍक्सिडेंट झालाय. ट्रक हायवेवरून जातच जाता की तो पलटला आणि आपलं हजारो टनचं नुकसान झालंय या सगळ्यामध्ये. तर ईश्वरी आणि अंजली दोघी घाबरून गेल्यात. अगदी अविनाश मामांना पण टेन्शन आलंय. अर्णव सुद्धा असं काहीतरी विचार करतोय. आता बघूया पुढे काय घडणार आहे. या ऍक्सिडेंटचा ईश्वरीवर सगळे ब्लेम टाकतील का नेमकं काय घडेल ते बघत राहूया. तर इकडे नम्रता आणि आई दोघी जणी बोलत बोलत येत असतात. नम्रता म्हणते आई ईश्वरीला काय वाटेल ग, आपण म्हणजे तिचं लग्न झालं आणि तिच्या क्लाउड किचन कडे कुणाचं लक्षच नाहीये. तर आई म्हणतात अगं नमो म्हणूनच तर आपण हळूहळू सुरू करतोय ना, तेवढे 4 पैसे मिळतील आणि घराला सुद्धा हातभार लागेल. बाबांच्या औषधांचा सुद्धा खर्च आहेच ना असं आई म्हणत असतात आणि म्हणतात बरं चल आता पटापटा. तर
प्रेक्षकांनो या नम्रताला आणि आईंना ना तिकडनं राकेश येताना दिसतोय. नम्रता म्हणते, आई राकेशजी. तर राकेश बघा कसा बेवड्यासारखा चालत सुटलाय. नम्रता आता स्वतःहून हाक मारते, राकेशजी. तर राकेश आता बघत उभा राहिला. आता पुढे काय काय बोलतोय हा राकेश किंवा काय होतंय बघूया. तर इकडे आई विचारतायत, राकेशजी तुम्ही, अहो तुम्ही आहात कुठे, असं विचारते आई. नम्रता पण म्हणते, हो किती दिवस झाले, तुमच्या घराला कुलूप दिसतंय. तर राकेश म्हणतो, अहो इच्छाच होत नाहीये हो त्या घरात परत यायची. असं सगळं आता राकेश म्हणतोय ज्या घरात ईश्वरीजी बायको म्हणून येणार होत्या तिथे कसं यावंसं वाटेल मला. काय वेड्यासारखा भटकट असतो मी दिवसभर इकडे तिकडे, मनच लागत नाहीये कशात, कोर्टात सुद्धा जात नाहीये, डिप्रेशन आल्यासारखं झालंय हो. तर आई म्हणतात, राकेशजी अहो तुम्ही नका असं काही करू. आणि पुढे म्हणत असतात, आणि काय अवस्था आहे तुमची ही. अहो एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली की आपलं आयुष्य थांबत नाही असं आई समजायचा प्रयत्न करतायत. आणि पुढे म्हणतात, ते आयुष्य थांबायलाही नको, तुम्ही सगळं विसरून जा आणि स्वतःचा विचार करा आता. तर राकेश म्हणतो, विसरताच तर येत नाहीये ना. आणि आता प्रेक्षकांनो राकेश बघा कसा बघतोय, आता पुढे काय बोलतोय हा राकेश ते बघूया आपण. पण तोपर्यंत तिकडे आता आकाश सुद्धा धावत धावत आलाय आणि अर्णवला सांगतोय, दादा आपल्या माल घेऊन येणाऱ्या कंटेनरचा ऍक्सिडेंट झालाय. आणि तो मोबाईल मधला जो काही व्हिडिओ आहे तो इथे दाखवतोय. आकाश म्हणतोय, हे आपल्यासाठी खूप मोठं नुकसान आहे दादा. तर अंजली विचारते, लावण्या कुणाला काही झालं नाहीये ना. तर लावण्या म्हणते, फॉर गॉड सेक तसं काही नाही झालेलं. नशीब त्या ट्रक ड्रायव्हरने ना वेळेत उडी मारली म्हणून तो वाचलाय. पण आपल्यासाठी खूप लॉस झालाय, आपलं खूप नुकसान झालंय याच्यामध्ये यार. आणि आता प्रेक्षकांनो इकडे ना अंजली बिंजली सगळ्याच काळजीमध्ये आहेत. आता पुढे काय करायचं किंवा काय होतंय. तोपर्यंत वल्लरी येते आणि म्हणते, घ्या पाहिलं ना, गुरुजींनी सांगितलेली भविष्यवाणी हळूहळू खरी ठरत चाललीये. हे संकट सुद्धा तुझ्यावरच आलंय अर्णव. तर अर्णव म्हणतो, मामी प्लीज प्लीज. तर वल्लरी ओरडून विचारते, प्लीज काय अर्णव, मी काहीही चुकीचं बोलत नाहीये. चुकीच्या व्यक्तीशी लग्न झाल्यानंतर त्याचे काय परिणाम होत आहेत ते दिसतंय ना तुला, असं लगेच वल्लरी ओरडून विचारते ईश्वरीकडे बघत. तर अर्णव तिला म्हणतो, मामी प्लीज, आणि ही योग्य वेळ नाहीये, स्टॉप इट, असं म्हणत नाही इकडे अर्णव ओरडतो. तर अंजली बिचारी ईश्वरीकडे बघते. तर ईश्वरी आता तिथने निघून जाते. अर्णव तिच्याकडे बघतोय तर वल्लरी आणि लावण्य दोघी एकमेकींकडे खुणाखुणा करतायत. तर आकाश म्हणतो, तिथे लोकेशनला जा तू आणि सिच्युएशन हँडल कर. तर आकाश येस म्हणत जातो. तर लावण्य तू ऑफिसमध्ये जा आणि 24/7 मी फोनवर अवेलेबल आहे, ऑल राईट. तर लगेच लावण्य म्हणते, ए यार तू आता तिथे लोकेशनवर असणं गरजेचं आहे. तर अर्णव म्हणतो, आता लावण्या जो लॉस झालाय तो म्हणजे झालेला आहे, त्यामुळे आता मी कुठे हे डझंट मॅटर, त्यामुळे प्लीज गो, असं म्हणत आता लावण्याला ऑफिसमध्ये जायला सांगतो. तर अविनाश मामा सुद्धा म्हणतात, बरोबर आहे अर्णवचं. तर वल्लरी आणि लावण्य दोघं एकमेकांकडे तोंड असं वाकडं करतात. अंजली सुद्धा आता निघून गेली. अविनाश मामा अंजलीच्या बरोबर जातात. तर वल्लरीना लावण्याकडे बघत हसते आणि चल असं म्हणते, डोळ्याने खुणवते. आता पुढे काय घडतंय ते आपण बघूया, कारण ह्या दोघींचा काहीतरी प्लॅन असण्याची शक्यता आहे. ते नम्रता इथे म्हणते राकेशजींना, राकेशजी हे बघा तुम्ही इतकं मनाला नका लावून घेऊ, प्लीज प्लीज स्वतःचा विचार करा तुम्ही, असं नम्रता समजावते. राकेश पुढे म्हणतो, मन तरी कुठे आपल्या ताब्यात असतं नम्रताजी. बरं चला माझं रडगाणं जाऊ देत. संजय काकांची तब्येत कशी आहे. तर आई सांगतायत, फारशी सुधारणा नाहीये, आहे तशीच आहे तब्येत आता त्यांची, पण आम्ही अजून धीर सोडलेला नाहीये. तर राकेश अशी मान डोलावतो, हो हो असं म्हणत आणि म्हणतो, देव लवकरात लवकर त्यांना बरं करो हीच इच्छा आहे, असं वगैरे. आणि राकेश पुढे म्हणतो की, काकू मला खूप काळजी वाटते हो त्यांची. तर आई पुढे म्हणतात, अहो राकेशजी तुम्ही आधी स्वतःची काळजी करा आता. अहो किती चांगलं काम करता तुम्ही, गोरगरिबांना न्याय मिळवून देता, त्यांच्यासाठी लढता, त्यांना काय वाटेल तुम्ही जसे खचलात तर. तर राकेश एकदम रडत म्हणतो, बरोबर आहे तुमचं काकू, आता जगायचं तर फक्त त्यांच्यासाठी. आणि आता कसं आहे, म्हणजे वेगळाच प्रॉब्लेम झालाय. आणि आता कसला प्रॉब्लेम, असं नम्रता विचारते. तर राकेश पुढे नम्रताकडे बघत म्हणतो आणि आता आईंकडे बघत काय विचार करतो बघूया आता पुढे. तर राकेश एकदम ना गप्प बसतो, नाही नाही मी बघतो असं म्हणत. तर आई म्हणतात, अहो राकेशजी सांगा ना. तर राकेश एकदम म्हणतो, सध्या काही काम करत नसल्यामुळे ना हातामध्ये पैसे नाहीये तो माझ्याकडे, उधारीचं काही होतंय का बघायचंय, हाच प्रॉब्लेम आहे, बाकी काही नाही, असं जरा तोंड वाकडं करत म्हणतोय. तोपर्यंत प्रेक्षकांना ना आईने आपली पर्स अशी हातामध्ये खाली घेतली आणि आता नम्रता विचारते, अहो राकेशजी ऍक्च्युली काय आहे ना, आमचाही खर्च वाढलाय हो जरा आता, असं नम्रता म्हणते. तर राकेश लगेच म्हणतो, हो हो म्हणजे बरोबर आहे नम्रताजी, म्हणजे मी समजू शकतो तुमचं जे काही येते. पण नम्रताला त्या आईने पैसे दिले आवडत नाहीये.
राकेश पुढे म्हणतो, काकांचं हे असं असताना सगळं कळू शकतं मला, पण आईने तेवढ्यात पैसे काढून दिलेत आणि राकेशजी असं म्हणत ना पैसे समोर करतायत आता. तर नम्रता आईंकडे बघायला लागली, आता पुढे काय घडतं बघूया, राकेश पैसे घेतोय काय नाही ते. तर काकू काकू अहो हे आई हे हे असं असं म्हणत ना राकेश संकोच केल्यासारखं करतो, पण ते पैसे पुढे हातात पैसे बघून ना राकेशची नजर बघा कशी फिरते, तेव्हा तो पैशांना असं वेगळ्याच नजरेनं बघत असतो. हे नम्रताला जाणवतंय. आई पुढे सांगतात, आता एवढेच पैसे आहेत माझ्याकडे. तर राकेश म्हणतो, काकू काकू खूप उपकार झाले हो. खरं तर मला हे असं आवडत नाहीये कुणाकडनं पैसे घेणं, पण अहो वेळच तशी आलीये. पण मी मी हे तुमचे पैसे ना उधारीवर घेतोय. उद्यापासून काम सुरू करतो मी आणि मी ते पैसे थोडे थोडे परत करेन मी. तर आई म्हणतात, राकेशजी अहो असू द्या, तुम्ही फक्त स्वतःची काळजी घ्या. आईना पुळका आलाय. तर नम्रता मात्र अशी वेगळीच काहीतरी रिॲक्शन देते राकेशच्या या सगळ्या स्वभावावरती किंवा वागण्यावरती. आणि आता राकेश तिकडनं पैसे घेऊन निघून गेलाय. नम्रता आता आईला कशी समजावते किंवा जे काही तिच्या मनात आहे ते बोलेल का, हे बघत राहूया. त्याच्यासाठी तुम्ही हा एपिसोड शेवटपर्यंत बघा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका हा. तर प्रेक्षकांनो, ईश्वरी इकडे रूम मध्ये एकटीच येऊन अशी ना रडत बसलीये. तिला वाईट वाटणं साहजिकच आहे. तिला सगळे प्रसंग आठवतात, कसं अर्णवला भाजलं होतं. ईश्वरी परत इकडे म्हणते, माझ्यामुळे झालं हे सगळं. आजी म्हणतायत ते काही गलत नाही असं म्हणत ती रडतीये इथे ईश्वरी. आणि परत म्हणते, माझ्यामुळेच एकावर एक संकट येत आहेत अर्णव सरांवरती. मी मी ना स्वतःच एक संकट आहे असं ईश्वरी बोलते आणि स्वतःच एक संकट आहे असं म्हणते आणि बिचारी खूप रडते आणि रडत रडत ना तशीच तिथे अशी बसलीये खुर्चीत आणि खूपच रडते. तर आता अर्णव आलाय. बघूया ईश्वरी आणि अर्णव मध्ये संवाद होतोय का, ईश्वरी ऐकून घेते, समजून घेते का, अर्णव तिला समजावू शकेल का, ते बघत राहूया. तर आता अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि आता काय सांगतोय किंवा काय बोलतोय ते बघूया. अर्णव हाक मारतो ईश्वरीला आणि म्हणतो, मी सिंदूर प्लीज स्टॉप क्राईंग, रडू नकोस. आणि तू असं सतत रडत असतेस ना, मला नाही आवडत ते, असं अर्णव म्हणतो. तर ईश्वरी ना रडत अशीच बसलीये. अर्णव आता ना म्हणतो, ऍक्सिडेंट तुझ्यामुळे झालाय का, तुझ्यामुळे संकट आलंय हे असं तुलाही वाटतंय का, असं विचारतोय. आणि मग म्हणतो, पण नंतर मग तुला हे बघ आनंद झाला पाहिजे असं जर का असेल तर. अल्टिमेटली या सगळ्याचा त्रास कारण मला होतोय असं अर्णव बोलतो आणि मी त्रासात आहे, तर तू हॅप्पी पाहिजेस असं सगळं बोलायचा प्रयत्न करतोय तो. तुला का दुःख होतोय. तर ईश्वरी आता त्याला म्हणते, मी एवढ्या वाईट मनाची वाटले का तुम्हाला, तुमच्यावर संकट आल्यामुळे मला आनंद होईल असं वाटलं कसं तुम्हाला. आणि मग ईश्वरी म्हणते पुढे, तर लगेच अर्णव म्हणतो, नाही तशी नाही वागत तू, पण तरी सुद्धा काय आहे ना, या सगळ्याचा त्रास मला होतोय ना, मग तुला का त्रास होतोय असं ईश्वरीची खेचायचा प्रयत्न करतोय ते अर्णव. अर्णव पुढे म्हणतो, माझ्याबद्दल तुला का वाईट वाटतंय, आणि जर का वाईट वाटतंय तर मग अशी भांडतेस का तू माझ्याशी, असा प्रश्न विचारतो अर्णव. आणि म्हणतो, तू तर नेहमी म्हणतेस मला की तुझ्या आयुष्यातला मी मोठा विलन आहे असं म्हणून, आणि तू मग असं काय तुझं म्हणजे विलन बद्दल इतकी सिंपती कशी काय वाटते, स्ट्रेंज असं सगळं इकडे ना अर्णव बोलतो. तर ईश्वरी बघा कशी बघते अर्णवकडे. अर्णवचा प्रयत्न चांगले चालू आहेत, बघूया आता सक्सेसफुल होत आहेत का नाही ते. तरी सुद्धा ईश्वरी अशी ना रडत उभी राहते, खुर्चीवरनं बाजूला होते तिकडे. तर अर्णव तिच्याकडे बघत असा पाठमोरा उभा राहिलाय. तर प्रेक्षकांना इकडे नम्रता म्हणते आईला की, आई अगं तू का पैसे दिलेस राकेशजींना असं विचारते. म्हणते, मला अजिबात आवडलेलं नाहीये ते, आधीच आपल्याला एवढा प्रॉब्लेम आहे आणि त्यात या माणसाला आपल्याकडूनच पैसे घ्यायला लाज नाही का वाटत. तर आई म्हणतात, नमू अगं जाऊ दे ग, हे बघ कुणाला मदत केली ना तर ती देवाच्या चरणी रुजू होते असं म्हणतात. तर नम्रता म्हणते, अगं पण मग आपण आपला विचार करायचाच नाही का, आणि मी म्हणते अशा चुकीच्या माणसाला आपण मदत का करायची. तर इकडे आई विचारतात, चुकीच्या, अगं काय बोलतेस. तर नम्रता म्हणते, आई तुला एक आता मी सांगू का ग. तर नम्रता विचारते, आई म्हणतात काय. तर नम्रता म्हणते, तुला मला आधीपासूनच ना राकेशजींबद्दल काहीतरी खटकतंय, पण काय आहे ते मात्र माहिती नाही, पण काहीतरी खटकतंय. पण असं सतत असं वाटत राहतंय की ना की हा माणूस खूप खोटा आहे. तर आई म्हणतात, नमू अगं काय बोलतेस तू हे. तर नम्रता म्हणते, आई तुला खरं सांगू का ग, आपल्या आयुष्याचं राकेशजींशी लग्न नाही झालं ना, याचा मला आनंदच झालाय असं नम्रता स्पष्टपणे सांगते आई नाही ते. आणि आई नम्रताकडे असं ना शॉक असं बघत राहतायत. आता तरी आईना कळेल का किंवा नम्रताला कळेल का बघूया. पण इकडे लावण्य आणि वल्लरी गेल्यात आजींच्या जवळ आणि म्हणतायत की,
आई सारखी सारखी आठवण करून देऊन मला तुम्हाला त्रास करून द्यायचा नाहीये. पण गुरुजींनी म्हणजे सांगितलेल्या गोष्टी खऱ्या ठरायला लागल्यात. आणि लावण्याकडे बघत वल्लरी पुढे म्हणते आईंच्याकडे, आजीकडे बघत आणि म्हणते, "अर्णवच्या आरतीत जेव्हा हात भाजला आणि आता हा ॲक्सिडेंट, आता याचा अर्थ संकटांना सुरुवात झाली आहे आई." तर आजी म्हणतात, "याचीच तर भीती वाटते." वल्लरी पुढे म्हणते, "अहो पण आई वेळ अजून केलेली नाहीये." आजी विचारतात, "अहो पण अगं पण करणार तरी काय? तो ईश्वरीच्या विरोधात बोललेला एक शब्द सुद्धा ऐकून घेत नाहीये हे माहितीये ना." तर वल्लरी म्हणते, "हो आणि कोणी काही सांगितलेलं त्याला पटतही नाही. माझं तर जाऊ दे, आजकाल तर तो तुमचं सुद्धा ऐकत नाहीये आई." असं म्हणत ना वल्लरी आजीचे कान भरते आणि पुढे म्हणते, "म्हणूनच सांगते आई की असं काहीतरी करायला हवं की ज्याने अर्णवला न सांगता सगळं सुरळीत म्हणजे पार पडेल." आणि आता प्रेक्षकांनो वल्लरीच्या ह्या बोलण्यावर आजी विचार करतायत. वल्लरी पुढे म्हणते, "हा म्हणजे आता ईश्वरीचा हात धरून तिला घराबाहेर नाही काढता येणार, पण अर्णवच्या भोवती एखादी योग्य मुलगी असायला हवी." असं म्हणत ना लावण्याकडे बोट दाखवते. तर आजी पुढे म्हणतात, "चिंटूसाठी काहीही करायला तयार आहे मी." तर लावण्य आणि वल्लरी दोघी एकमेकींकडे बघतात. लावण्य पुढे म्हणते, "मला ना ARची खूप काळजी वाटते." असं नाटक करत बोलते आता लावण्य आणि हाक मारते आजींना, की "आजी तुम्ही मला काहीही करायला सांगा. मी सगळं करेन." असं म्हणते लावण्य. तर पण त्याआधी मला गुरुजींशी बोलावं लागेल असं म्हणत आजी म्हणतात आणि मग काय ते आपण ठरवूया. तर आता वल्लरी म्हणते, "हो आई पण गुरुजी नाहीच आहे तिकडे. ते येणार कधी? त्यांना आपण सांगणार कधी?" तर आजी म्हणतात, "वेळ लागेल थोडा, पण गुरुजींच्या सल्ल्यानेच आपण जे काही असेल ते सगळं करूया." तर लावण्य आणि वल्लरी दोघी आता एकमेकींकडे बघतात आणि आता तोंड वाकडी झालेत दोघींची, कारण त्यांचा प्लॅन खिचडी इथे बनलीच नाहीये. तर नम्रता म्हणते आईंना, की "मगाशी आता तू पैसे दिलेस ना राकेशजींना, ते तुला पैसे परत मिळणारच नाहीयेत." तर नम्रतांनी असं म्हटल्यानंतर इकडे आई विचारतात, "म्हणजे?" तर नम्रता म्हणते, "राकेशजी तुला पैसे परत देणारच नाहीयेत. तू पैसे लाव पाहिजे तर यावर." आणि मग आई विचारात पडतात आणि तोपर्यंत फोन वाजतो. तर नम्रता म्हणते, "पाहिलंस सत्य आहे हे." असं म्हणते आणि मग नम्रता फोन घेऊन येते. आता काय फोन आहे बघूया. पण तिचा मूड चेंज होतोय, कारण नम्रताला आता इकडे त्यांच्या क्लाउड किचनला ऑर्डर मिळाली आहे. तर आई अगं चल पटकिनी कामाला लागूया, ऑर्डर आली आपल्याला. तर आई म्हणतात, "बरं चल देव पावला." नम्रता पण ऑर्डर बघून खुश होते. तर आई विचारतात, "नमू अगं इशूला विचारूया का आपण तिला या बाबतीत काय वाटतंय ते?" तर आई, "अगं नको उगीच, आपली इशू आनंदात आहे की नाही, तर मग आपण तिला आनंदातच राहू दे." तर आई पण म्हणते, "हो ग बरोबर आहे तुझं." आणि आता प्रेक्षकांनो आई पुढे म्हणतात नम्रताला, "नमू अगं पण खरंच तू म्हणतेस तसे राकेश जे असतील तर?" असा प्रश्न विचारल्यानंतर ना दोघी जरा गप्प होतात. तर इथे प्रेक्षकांनो मिस इंदोर असं म्हणत अर्णव ईश्वरीच्या जवळ येतोय. तो जवळ येत म्हणतो, "ठीक आहे, तू नको ॲक्सेप्ट करूस, की म्हणजे तुला माझी काळजी आहे वगैरे. पण हे बघ मिस इंदोर, आपलं नातं ॲक्सेप्ट करायला मी तुला कधीच फोर्स करणार नाही." असं सांगतो अर्णव. आणि पुढे म्हणतो, "पण तुला काळजी वाटते माझी, दिसतंय ते तुझ्या चेहऱ्यावर. यू केअर मी, म्हणजे ते ते दिसतंय राईट." असं म्हणत बोलायला चालू करतो तर ईश्वरी अशी गप्प बसते. अर्णव पुढे म्हणतो, "आणि काय आहे ना, बाहेरच्यांना वाटतंय काय वाटतंय ते बोलू देत, पण मी नाही मानत या गोष्टी. या सगळ्यामध्ये तुझी काही चूक नाहीये, तुझा काही दोष नाहीये. दोष असेल तर तो सिच्युएशनचा आहे. तो प्लीज स्टॉप क्राईंग." असं म्हणून तो समजावतोय. ईश्वरी रडत असते. अर्णव म्हणतो, "प्लीज स्टॉप क्राईंग, नाहीतर मी." तोपर्यंत ईश्वरी आता चिडून विचारते, "नाहीतर काय करणार? बिनावजह राग यायचा रेकॉर्ड जो काही आहे तो तुमचा आहे, माझा नाही. सर्टिफाईड भडकूचंद आहात तुम्ही, सर्टिफाईड भडकूचंद. हे मला नाही अख्ख्या जगाला वाटतं." असं सगळं ईश्वरी बोलते आणि म्हणते, "आणि तुम्ही म्हणताय ना मी सारखी रडत असते, मला सारखं वाईट का वाटतं?" तर हो मला वाईट वाटतं, कारण माझ्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतायत ना त्या माझ्यासाठी खूप आहेत. त्यापेक्षा मी इथे नसते तर. तर अर्णव म्हणतो, "एक मिनिट, मी इथे नसते तर असं काही बोलायचं नाही, आधीच सांगून ठेवतो आम्ही. नाही बोलायचं तसं." असं म्हणत अर्णव चिडतो आणि म्हणतो, "मला त्रास होतो." तर ईश्वरी विचारते, "मला नाही त्रास होत." अहो आजींच्या नजरेमध्ये सतत मी दोषी आहे, माझ्यामुळे हे सगळं घडतंय. या घरात मी कुणालाही नकोय हे फिलिंग घेऊन त्याच घरात पुन्हा राहणं हे सोपं नाहीये सर." असं ईश्वरी ओरडून रडून बोलते आणि म्हणते, आणि मी तर असं म्हणत ना गप्पा बसते एकदम. तर अर्णव तिच्याकडे बघत राहतो आणि ईश्वरीला म्हणतो, "मी सिंदोर,
हे बघ शांत हो, हे बघ एवढा विचार नको करूस तू प्लीज असं म्हणतो. आणि मग पुढे काय म्हणतोय बघा, आणि तुला विचारच जर का करायचा असेल ना, तर माझा म्हणजे आपला विचार कर, असं अर्णव लगेच बोलतोय ते ईश्वरीला. ते ईश्वरी कशी बघते त्याच्याकडे आणि त्याचा हात ढकलून देते आणि म्हणते, मला ना तुम्हाला ना सगळ्या गोष्टी खूप सोप्या वाटतात. आणि असं म्हणत रडत ना परत जात असते, तर अर्णव परत हाक मारतो तिला, मी सिंदोर असं म्हणून. आणि आता प्रेक्षकांनो पुढे आता अर्णव काय समजावतोय ईश्वरीला किंवा काय बोलतोय ते बघत राहूया, कारण काहीतरी वेगळंच बोलणार आहे अर्णव आता. अर्णव आता डायरेक्ट ना इकडे तो फर्स्ट एडचा बॉक्स आहे ना, तो तिच्या ईश्वरीच्या समोर धरतो. तर ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि आता म्हणते, आता औषध कशासाठी हवंय? तर अर्णव म्हणतो जखम, आणि जखम दाखवतो आताची आणि म्हणतो जखम अजून भरली नाहीये, ओलीच आहे ती. तर आता ईश्वरी त्या मेडिसिनच्या बॉक्सकडे बघते आणि एकदा अर्णवकडे बघते आणि तिला वाटते की काय ह्याचं चाललंय. तर अर्णव पुढे आता म्हणतो ईश्वरीकडे बघत, आणखीन एक जखम असं म्हणत अर्णव पुढे बोलतो आणि म्हणतो तुझ्या मनावरची जखम. तर ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि आता अर्णव तिच्या असं वळवतो स्वतःकडे आणि म्हणते, मी सिंदूर यू आर हर्ट, म्हणजे तू हर्ट झाली आहेस, डीपली हर्ट झालेली आहेस, तू दुखावली गेली आहेस, तुझी जखम आहे ना ती भरली गेली पाहिजे, असं गोड बोलतोय. आणि म्हणतो, आणि या सगळ्यामध्ये तुला जर का मी नको असेल ना, पण तरी सुद्धा मी तुझ्या सोबत असणार आहे ही जखम भरेपर्यंत, आणि हारलो तर आपण एकत्र हारू, असं इकडे अर्णव म्हणतो. पण एकत्र हारू, तुला मी कधी एकटं सोडणार नाही, असं अर्णव सांगतो ईश्वरीला. आणि खूप छान बोलतोय. तर ईश्वरी परत त्याचा हात झिडकारते आणि म्हणते, तुमच्या या सगळ्या बोलण्याचा माझ्यावरती काहीही परिणाम होणार नाहीये, कळलं ना, असं ओरडून चिडून म्हणते. आणि म्हणते, मला वाईट वाटतंय, ते फक्त इन्सानियतच्या नात्याचं, बायको म्हणून तुमची काळजी वगैरे वाटण्याचा सवालही पैदा नाही होता, असं म्हणते. तुमचं खूप मोठं नुकसान झालंय, तुमच्यावरती संकट आलंय, याचं वाईट वाटत नाहीये मला, असं ईश्वरी सांगते. आणि पुढे म्हणते, आजींच्या नजरेत मी दोषी आहे ना, याची तकलीफ जास्त आहे मला, असं सांगते ईश्वरी ते. आणि बरोबर आहे तिचं, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. असं सगळं बोलून ईश्वरी तिकडनं निघून जाते. तर अर्णव मात्र ती गेलेल्या दिशेकडे बघत राहिलाय. अर्णव म्हणतोय, वेळ लागेल पण नक्कीच भरेल ती जखम, असं तो त्या ईश्वरीकडे बघत म्हणतो. आता खरंच ही जखम भरण्यासाठी नेमकं काय काय घडणार आहे किंवा अर्णव काय करणार आहे ते बघत राहूया. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये इकडे अंजली ईश्वरीला म्हणते, राज्य शिर्केंच्या परंपरेप्रमाणे हे सगळे दागिने घालून ते देवीची पूजा करायची आहे. तर अर्णव म्हणतो ती घालेल दागिने. तर अंजली म्हणते ती घालेल नाही, तू तिला हे सगळे दागिने घालायचे. तर प्रेक्षकांनो इकडे ईश्वरी काय असं म्हणते, तर आता दागिने घालताना अर्णव आणि ईश्वरीचा जो काही संवाद आहे, तो संवाद बघून ना तुम्ही अर्णवच्या प्रेमातच पडाल बरं का प्रेक्षकांनो. आता ते संवाद नेमके काय आहेत, ईश्वरी अर्णवकडून दागिने घालून घेईल का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघूया. त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि तुम्हाला शेवटपर्यंत एपिसोड बघावे लागतील, कारण सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही शेवटीपर्यंत नक्की मिळत जातील. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा, छान छान कमेंट करा आणि तू ही रे माझा मित्र बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.